नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो, जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर स्वागत आहे. शेतकरी बांधवांनो, जर आपल्या शेती निगडीत आणि आपल्या योजनेअंतर्गत नवीन अपडेट पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईबर करा. तर शेतकरी बांधवांनो, तर आज आपण जून ते ऑक्टोबर 2024, ऑगस्ट व सप्टेंबर या कालावधीत विविध जिल्ह्यात अतिवृष्टी, पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबतचे एक अपडेट पाहणार आहोत. तरी शेतकरी बांधवांनो, हे अपडेट आपण शेवटपर्यंत नक्की बघा. तर शेतकरी बांधवांनो, तर हे अपडेट काय आहे ते आज आपण पाहूया. तर चला पाहूया शेतकरी बांधवांनो आजचं हे अपडेट. अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकाचे नुकसान झालेल्या पुढील हंगामा उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विविध दराने मदत देण्यात येते. तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबीकरिता देखील विहित दराने मदत देण्यात येते. शासन निर्णय, महसूल व वन विभाग व अन्य राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे निकष व दर विहित करण्यात आलेले आहेत. केंद्र शासनाने विहित केलेल्या 12 नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त राज्य शासनाने दिनांक 30/1/2014 ऐनवेळी पाऊस, अतिवृष्टी, वीज कोसळणे, समुद्राचे उधाण व आकस्मिक आग या स्थानिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्याचे धोरण निश्चित केले आहे. तसेच दिनांक 2023 तर शासन निर्णय सतत पाऊस ही नैसर्गिक आपत्ती घोषणा करण्यात आली आहे. 1/1/2024च्या शासन निर्णयानुसार नोव्हेंबर 2023 मधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीसाठी अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता सुधारित दराने 2 ऐवजी 3 हेक्टर मदत अद्ययावत करण्यात आली आहे. जून ते ऑक्टोबर 2024 या महिन्यात अतिवृष्टी, पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्त यांच्याकडून निधी मागणीचे प्रस्ताव शासनास प्राप्त झाले आहेत. त्या अनुषंगाने खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आलेले आहेत. तर शेतकरी बांधवांनो, काय निर्णय घेण्यात आला आहे ते आपण पाहूया. जून ते ऑक्टोबर 2024 या कालावधीत राज्य विविध जिल्ह्यात अतिवृष्टी, पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भात क्रमांक 3 येथे शासन निर्णय निश्चित केल्या दरानुसार एकूण 2,920,57,50,000 फक्त इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे. तरी शेतकरी बांधवांनो, तर कसं वाटलं आजचं एक अपडेट? तरी असेच आपल्या शेती निगडीत अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लगेच सबस्क्राईबर करा. तर शेतकरी बांधवांनो, तर चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओ